आजची आपली रेसिपी आहे हिरव्या मुगाच्या डाळीचा चिला। पौष्टिक, खूप साऱ्या प्रोटीनने उपयुक्त, मुलांच्या टिफिनसाठी म्हणा किंवा वजन कमी करण्यासाठी सुद्धा तुम्ही हा चिला खाऊ शकता। करायला सोपा तेवढाच चविष्ट। 3 प्रकारे ही रेसिपी कशी करायची ते ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार। चिला बनवण्यासाठी 1 वाटी हिरवं मूग हे रात्रभर भिजत ठेवलेलं होतं। 4 ते 5 तास सुद्धा तुम्ही भिजत ठेवू शकता, पण रात्रभर भिजवल्यावरती मुगाची डाळ ही मस्त भिजते। स्वच्छ धुवून याला मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं। त्यामध्ये 1 इंच आलं, 2 हिरव्या मिरच्या, चमचाभर जिरा, 1 चमचा मीठ, चवीसाठी थोडीशी कोथिंबीर घ्यायची। मस्त असं पेस्ट करून घेऊयात। अशी मस्त अशी इथं पेस्ट हे करून घ्यायची आहे। बघा, परफेक्ट झालेला आहे। या पद्धतीने पाहिजे। आता बॅटर हे थोडं पातळ करण्यासाठी यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं। बॅटर हे खूप जास्त घट्ट पण नसावं आणि खूप जास्त पातळ पण नसावं। जर तुम्हाला याचा डोसा करायचा असेल तर बॅटर पातळ केला तरीही चालेल। गॅसवरती पॅन हे गरम करत ठेवायचं। त्यामध्ये 1 चमचाभर तेल आणि थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं। डोसा हा खाली पॅनला लागू नये त्यासाठी आपण इथे कांदा हा फिरून घेणार आहोत, जेणेकरून डोसा हा मस्त कुरकुरीत होईल। चिला हा जाड पातळ जसा हवा आहे तसा इथं फिरून घ्यायचा आहे। एक बाजू छान भाजली की त्यावरती 1 चमचाभर तूप टाकायचं, जेणेकरून चिला हा खालच्या बाजूने चिटकणार नाही। थोडंसं काळी मिरी पावडर, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, हिरवी मिरची, पनीर इथे टाकून घ्यायचं। तुम्हाला हव्या त्या भाज्यासुद्धा तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता, छान लागतात। चिली फ्लेक्स टाकायचं आणि थोडं चवीपुरती मीठ टाकायचं आणि सर्व भाज्या ह्या अशा पद्धतीने दाबून घ्यायच्या, जेणेकरून त्या वरती निघणार नाहीत। एक बाजू छान भाजली गेली की याला पलटून घ्यायचं। इथे चिला हा आपला छान असा निघालेला आहे, खाली कुठे सुद्धा लागलेला नाहीये, तुम्ही बघू शकता। मस्त असं चिल्याला कलर सुद्धा आलेला आहे। हा चिला बनवण्यासाठी फक्त इथे 5 मिनिटं लागलेली आहेत आणि 5 मिनिटांमध्ये बघा किती छान हा चिला तयार झालेला आहे। आता तुम्हाला इथे दुसरी मी पद्धत दाखवते कशी ती। तेल टाकायचं, पाणी शिंपडून घ्यायचं आणि कांदा हा फिरून घ्यायचा आहे। यावरती चिल्याचं बॅटर टाकायचं आणि छान असं पातळ फिरून घ्यायचं आहे। तुम्ही याला असा प्लेन सुद्धा चिला करून खाऊ शकता किंवा डोसा सुद्धा म्हणा, छान लागतो। प्लेन सुद्धा खूप चवीला भारी लागतो। कांदा टाकून घ्यायचा, टोमॅटो टाकून घ्यायचं, हिरवी मिरची टाकून घ्यायची, कोथिंबीर, मुलांना आवडतं म्हणून थोडंसं पनीर आणि चीज टाकायचं, जेणेकरून हा डोसा खूप छान लागतो। पिझ्झाची टेस्ट इथे यावी म्हणून इथं ऑर्गॅनो थोडंसं आणि चिली फ्लेक्स टाकायचं, काळी मिरी पावडर, चवीसाठी मीठ टाकायचं। एक बाजू ही छान भाजली की याला आपण असं काढून घेणार आहोत। या पद्धतीने याचं रोल करून घ्यायचं आहे, जेणेकरून हा डोसा खूपच छान लागतो। मस्त असं कुरकुरीत होईपर्यंत इथे भाजून घ्यायचे। छान इथं आपला डोसा हा कुरकुरीत झालेला आहे। मुलांना टिफिनसाठी सुद्धा तुम्ही हा डोसा देऊ शकता, आनंदाने खातील। खूप साऱ्या प्रोटीनने भरपूर पौष्टिक असा हा मुगाच्या डाळीचा डोसा चवीला खूपच छान लागतो। अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच ही रेसिपी खूप आवडेल। एकदा जर तुम्ही हा बनवलात ना, नेहमीच कर म्हणून पाठीमागे लागतील, एवढा छान असा पौष्टिक हा पदार्थ आहे। तुम्हाला सुद्धा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।